या गावची पायथ्याची जी शेती आहे या लोकांची, त्या शेतीमुळे अतिशय छान असा परिसर आपल्याला दिसतोय. एवढ्या जुना इतिहासातील या लेण्या. मित्रांनो, या लेण्यांमध्ये तुम्ही बघू शकता जे आपण केदारेश्वर हरिश्चंद्रगडावर जे महादेवाचं मंदिर बघ, सेम तसंच इथे बी 4 पिलर आहे मित्रांनो. ट्रेक खूप मोठा नाही मित्रांनो, बिगिनर हा ट्रेक करू शकतो. आम्ही छोटा ट्रेक असल्यामुळे वन डे करतोय. मागे दिसायला लागलाय त्रिंगलवाडी फोर्ट. मी कोकण दरवाजा सापडतोय आणि मित्रांनो आम्हाला तो दरवाजा दिसलाय. ही आहे पवनपुत्र हनुमान यांची मूर्त. ही मूर्त जवळजवळ 6 ते 7 फुटाची मित्रांनो. हे बघा, याला कोकण दरवाजा पण बोललं जातं. वास्तावर म्हटल्यानंतर हा काही लढाऊ किल्ला वगैरे नाही. आजूबाजूच्या ज्या हा जो घाट आहे त्या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मित्रांनो 3 असे साम्राज्याने या किल्ल्यावर, मुघल असेल, मराठा असेल, त्यानंतर ब्रिटिशांकडे हा किल्ला गेला. त्रिंगलवाडी फोर्टच्या या पायथ्याशी हाच तो त्रिंगलवाडी फोर्ट. किल्ल्याच्या पायथ्याचं गाव मित्रांनो. इकडे इथेच पुढे पत्र्याची वाडी म्हणून या किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे आणि इथेच आम्ही गाडी पार्किंग वगैरे केली ती बघू शकता. आणि आज संपूर्ण टीम आहे मित्रांनो. संपूर्ण टीम म्हणजे जो अभिषेक 2-3 वेळा आमच्याबरोबर ट्रेकला आला होता तो सुद्धा आज ऍड झालाय. आणि पूर्णपणे स्टाईल बघू शकता तुम्ही. ब्लॅक गॉगल वगैरे एकच नंबर. आणि इकडं आमचा आधी जो व्हाईट गॉगल आता तो लपवतोय, पण काय हरकत नाही. पूर्ण ट्रेकिंग टीम आमची. हे बघा, सुमित, देवीदास आणि योगेश. आणि गाडी पार्किंग करण्यासाठी जे मुलं मित्रांनो त्यांना भेटा, मी तुम्हाला त्यांची ओळख करून देतो. कहाँ से आयो आप? मिरर, मुंबई. बिगिनर साठी छोटा ट्रेक असल्यामुळे तुम्ही बघू शकता लहान मुलांना पण घेऊन आले. शिवारुद्र. और आपका? आणि आता आम्ही त्यांनाच विचारतोय हा ट्रेक स्टार्ट कुठून करायचा आहे. तो लहान मुलगा आहे तो सांगतोय. तर विजय नाव आहे तुझं? याचं नाव विजय मित्रांनो. तर इथे येऊन याची संपर्क करा किंवा अजून कोणी भेटलं तुम्हाला तर संपर्क करून तुम्ही गाडी पार्किंग करा. आणि आम्ही आता लगेच ट्रेक सुरू करतोय. छोटा ट्रेक आहे, इतका काही मोठा ट्रेक नाही मित्रांनो. बिगिनर साठी खूप चांगलं ट्रेक आहे. या गावची पायथ्याची जी शेती आहे या लोकांची, त्या शेतीमुळे अतिशय छान असा परिसर आपल्याला दिसतोय. तर किल्ल्याच्या पायथ्याशीच मित्रांनो एक कैलास हॉटेल म्हणून लागतंय. जेवण वगैरे नाही बनवती, लिंबू पाणी वगैरे. आणि इथून ट्रेक तुमचा परत हे बघा अशा पद्धतीने पुढे स्टार्ट करू शकता. तर मित्रांनो 100 मीटरवर आपल्याला लेण्या वगैरे लागणार आहे. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला लेण्या लागल्या तुम्ही बघू शकता. या पांडव लेण्या मित्रांनो 10व्या शतकातील लेण्या. एवढ्या जुना इतिहासातील या लेण्या. या लेण्या आणि त्या लेण्याच्या परिसरातच तुटलेल्या अवस्थेत मूर्त्या दगडापासून बनवलेल्या. तर मित्रांनो या लेण्यांमध्ये तुम्ही बघू शकता जे आपण केदारेश्वर हरिश्चंद्रगडावर जे महादेवाचं मंदिर बघ, सेम तसंच इथे बी 4 पिलर आहे मित्रांनो. आणि इथे बी ते 3 आकाराचे जे आहे ते तुटलेल्या अवस्थेत तुम्ही बघू शकता. 3 पिलर आणि एकच खांब तो व्यवस्थित उभा आहे. तर अशा प्रकारे या लेण्यांमध्ये आपल्याला 3 खांब म्हणू शकतो आपण मंदिराचे ते तुटलेल्या अवस्थेत बघायला मिळतात. ते बघू शकता आदिनाथ भगवान दिगंबर जैन तीर्थक्षेत्र यांची खूप मोठी मूर्त आहे. म्हणजे एकाच अखंड दगडामध्ये ही मूर्त भली मोठी मूर्त आहे मित्रांनो. ती आता तुटलेल्या अवस्थेत आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशीच हे तुम्हाला जे गाव दिसतंय ना, हीच ती पत्र्याची वाडी. आणि इकडे थोडं पुढं परत एक विलेज आहे ती त्रिंगलवाडी मित्रांनो. आणि त्रिंगलवाडीच्या पायथ्याशीच हे तुम्ही तळ बघू शकता. छान असा डॅम म्हणू शकतो आपण. खूप आकर्षक नजराना मित्रांनो या त्रिंगलवाडी किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला दिसायला सुरुवात होते. ट्रेक खूप मोठा नाही मित्रांनो, बिगिनर हा ट्रेक करू शकतो. आम्ही छोटा ट्रेक असल्यामुळे वन डे करतोय. सोबत आमच्या जो खूप दिवसाचा जोडला नव्हता मांगी नंतर डायरेक्ट आता आलाय अभिषेक खुद. आणि इकडे ट्रेकर मंडळी तुम्ही बघू शकता. आमच्या सोबत आम्हीच नाही मित्रांनो, खूप सारी तरी ट्रेकर मंडळी बघू शकता. आणि जस्ट आम्ही आता या रस्त्याने वरती जात आहे. मागे दिसायला लागलाय त्रिंगलवाडी फोर्ट. तिथे एक मंदिर आहे. हे बघा हे मंदिर. आणि ह्या मंदिराजवळच आपल्याला इकडे वरती पूर्ण कातळात कोरून तयार करण्यात आलेल्या पायऱ्या मी तुम्हाला तिथे दाखवतोच.
तर तुम्ही पायऱ्या बघू शकता मित्रांनो, एकाच ह्या डोंगराच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या. त्या मंदिरापासून इकडे इकडे येतो, त्याची ते बघू शकता जुन्या पायऱ्या लागतात. आणि बघा हे दोघं तिघ जण जुन्या पायऱ्याने जातात. आणि ह्या जुन्या पायऱ्यानंतर इकडे आपण ड्रोन शूट घेतला मित्रांनो, ते ह्या पायऱ्या. इथे काही किल्ल्याचे अवशेष दिसते, तुम्ही बघू शकता. आम्ही कोकण दरवाजा सापडतोय, कारण आम्ही त्रिंगलवाडी विलेज किंवा पत्र्याची वाडी म्हणून वरती तर आलोय, परंतु अजून आम्हाला ती हनुमानाची जी 6 ते 7 फुटाची जी मूर्ती मित्रांनो उंच दिसली नाहीये, तर तीच शोधतोय आता. जो कोकण दरवाजा आहे तिकडे जातोय. आणि मित्रांनो आम्हाला तो दरवाजा दिसलाय आणि पश्चिमेच्या बाजूला मित्रांनो तो. आणि कोकण दरवाजाची खासियत मी तुम्हाला तिथे गेल्यावर सांगतोच. तर आपण ह्या बाजूने आल्यानंतर हे बघा असं जायचं आणि इथे आपल्याला तो दरवाजा दिसायला, तिथे हनुमानाची खूप मोठी मूर्ती आहे. हे बघा, तुम्हाला जर डायरेक्ट कोकण दरवाजाकडे यायचं असेल तर तिकडून ज्या पत्र्याची वाडी तिकडून आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या कातळकड्याच्या अशा पद्धतीने येऊन इथून वरती ह्या पायरी मार्गाने वरती जायचंय कोकण दरवाजाच्या. आणि हा जो पायरी मार्ग आहे हा तुम्ही बघू शकता, अतिशय आकर्षक असा पायरी मार्ग आपल्याला बघायला मिळेल. पूर्ण एकाच या दगडात करून तयार करण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही आहे पवनपुत्र हनुमान यांची मूर्ती. ही मूर्ती जवळजवळ 6 ते 7 फुटाची मित्रांनो. हा दरवाजा आणि प्लस पायऱ्या, मी ते पायऱ्या तुम्हाला दाखवतो. या पूर्ण मित्रांनो हा जो डोंगराचा जो कातळकडा आहे, या कातळकड्याला पूर्ण फोडून तयार करण्यात आलेलं आहे. हे कुठलं बांधकाम वगैरे नाही मित्रांनो. आणि या पवनपुत्र हनुमानाच्या मूर्तीच्या शेजारीच मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे गड संवर्धन वाल्यांनी इथे दरवाजा बसवलाय. खूप छान. हे बघा, याला कोकण दरवाजा पण बोललं जातं. आणि हा एकाच दगडामध्ये तयार करण्यात आलेला आहे. तर इथून हनुमंतरायाच्या मूर्तीपासून मित्रांनो आम्ही वरती चढून आलोय कोकण दरवाजाने. आणि वरती परत एक मंदिर आहे, पण ते बघतोय आता. हा एक मार्ग आहे शॉर्टकट, परंतु त्या मार्गाने तुम्ही इकडून पण येऊ शकता. हे बघा एकदम सिंपल रस्ता आहे त्या मंदिरापासून किंवा त्या कोकण दरवाजाकडून वरती येण्यासाठी. तर वरती आलोय मित्रांनो आणि पुढे मंदिराकडे जातोय. जे किल्ले बोरागड असेल, त्यानंतर भरपूर असे वॉच टावर, जो गडगडा फोर्ट होता तो सुद्धा. तर त्याच्यापेक्षा हा पठार थोडा मोठा आहे, म्हणजे खूप काही मोठा नाही. वॉच टावर म्हटल्यानंतर हा काही लढाऊ किल्ला वगैरे नाही. आजूबाजूच्या ज्या हा जो घाट आहे त्या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मित्रांनो वॉच टावर म्हणून एक उपयोग होतो पूर्वीच्या काही इतिहासामध्ये. 3 असे साम्राज्यांनी या किल्ल्यावर, मुघल असेल, मराठा असेल, त्यानंतर ब्रिटिशांकडे हा किल्ला गेला. आणि इकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे मंदिरापर्यंत आम्ही आलोय. पाण्याची टाकी लागली, पाणी नाही त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून आता आम्ही खाली चाललोय. आणि खाली तिकडे जे पाणी आहे हे किल्ल्यावरून दिसतं मित्रांनो, पूर्ण तळ साचलेलं मोठं तळ आहे मित्रांनो ते. आणि त्या तळ्यामध्ये आता आपण फ्रेश होणार आहे, आंघोळ वगैरे पण करू. आणि खूप असा टाइम इथे घालवला मित्रांनो किल्ल्यावर. हा छोटा किल्ला मित्रांनो इगतपुरी हिल स्टेशन मध्ये एक वॉच टावर किल्ला होता मित्रांनो. त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जो व्यापारी मार्ग आहे त्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला होता. आणि खरंच आजूबाजूचा सर्व प्रदेश दिसतो मित्रांनो. 360 हा, म्हणजे इथून जर बघितलं तर इकडे पालघर पूर्ण एरिया दिसतो. लांब लांबपर्यंत आपण व्यापारी मार्गावर जो लक्ष ठेवण्यासाठी जो हा. आणि त्यानंतर ह्या बाजूला जो नगरचा पूर्ण व्ह्यू आपल्याला वरून किल्ल्यावर दिसतो. असं सर्व व्ह्यू आपण या किल्ल्यावरून बघू शकतो. त्रिंगलवाडीच्या पायथ्याशी असलेल्या या तलावामध्ये आम्ही आंघोळी वगैरे केल्या छानपैकी. खूप छान असा तलाव आहे मित्रांनो. तुम्ही ही फ्रेश होऊ शकता. ज्यांना पोहता येत नाही त्यांनी ओव्हर डेअरिंग करू नये. चला मित्रांनो, भेटू परत अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला त्रिंगलवाडीचा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय महाराष्ट्र.